लिहायचं, इथं नंबर पण लिहायचे, कारण आपलं जे पावती बुक आहे ते खूप होतात. मग इथं नंबर आणि इथं डेट पण तुम्ही लिहू शकता की कोणत्या डेटपासून तो कोणत्या डेटपर्यंत ते पावती बुक आहे. तर हे रजिस्टर, हे जे पावती बुक आहे ते पावती बुक तुम्हाला सगळं मेंटेन करायचं, म्हणजे सगळं तुम्हाला लिहायचं आहे, पूर्ण तुम्हाला हे सगळं लिहायचं आहे. तर हे कसं लिहायचं, तर ह्याच्यामध्ये जे कॉलम आहे त्या कॉलममध्ये माहिती भरायची. जसं की इथं डेट आहे, इथं नंबर आहे, जो तुमचा रजिस्टरचा नंबर आहे तो हा इथं नंबर असणार आहे. इथं पार्टीचं नाव आहे, इथं वर्क म्हणजे तुमचं डॉक्युमेंटचं नाव येणार, आणि इथं अमाऊंट, सगळ्या प्रत्येक अमाऊंटवर 35 रुपये असणार आहे. आणि त्या पावती बुकवर ॲडव्होकेटची पण सिग्नेचरचं जागा आहे आणि क्लायंटचे पण सिग्नेचरचं जागा आहे. तर क्लायंटची सिग्नेचर घेणं खूप गरजेची आहे पावती बुकवर. तुम्ही रजिस्टरवर घेतलं आणि पावती बुकवर विसरला असं चालणार नाही आहे. तुम्हाला पावती बुकवर घ्यायचीच आहे. आणि ॲडव्होकेट असेल तर ॲडव्होकेटची पण सिग्नेचर गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की हे जे पावती बुक आहे, ह्या पावती बुकावर वरती किंवा खाली छोटा गोलसील मारायचा, कारण फक्त पावती बुक लिहून उपयोग नाही आहे, तुम्ही गोलसील पण मारणं गरजेचं आहे. प्रत्येक पावती बुकवर गोलसील मारायचं, छोटा गोलसील. इथे जिथे जागा आहे तिथे मारू शकता. दुसरं म्हणजे की समजा काही पार्टी 3-4 पार्टी असतात, काही डॉक्युमेंटमध्ये 2-3-4 पार्टी असतात, मग तिथं एका पार्टीचं नाव तुम्ही इथं 2-3 पार्टीचं नाव ॲडजस्ट करू शकता. किंवा 4 पार्टी असेल तर आपण फक्त एकाच पार्टीचं नाव 1 नंबर पार्टी म्हणून लिहितो आणि बाकीच्या पार्टीचं इथं नाव लिहायची गरज नाही. पण आपल्याला सिग्नेचर प्रत्येक पार्टीचं घ्यायचं आहे. समजा एका पार्टीचे म्हणजे ए पार्टी आणि बी पार्टी, तर ए पार्टीमध्ये 4 आहेत आणि बी पार्टीमध्ये 4 आहेत, तर मग यांचे सिग्नेचर इथं तर तुम्हाला जागा नाही आहे. मग तुम्ही सिग्नेचर आता हे फाडणार आहे आपण, तर इथं तुम्ही सिग्नेचर घेऊ शकता याच्या पाठीमागं. म्हणजे हे आपण फाडणार आहे, ह्या पानावर नाही घ्यायची, ह्या पानावर तुम्ही घ्यायची. ह्या साईडला तुम्ही सिग्नेचर घेऊ शकता. काही अंगठे असतील अंगठे घेऊ शकता, सिग्नेचर असतील सिग्नेचर घेऊ. प्रत्येक पार्टीचं सिग्नेचर तुम्ही घ्यायला पाहिजे. माझ्या माहितीप्रमाणे असं होतं एक माहिती की रूल्समध्ये काय की 4 किंवा 5 जास्त पार्टी असेल किंवा तुम्ही 2 किंवा 3 पार्टी तुम्ही घेतल्या तरी चालतात. पण तसं नको आहे आपल्याला, कारण ते कन्फर्म नाही आहे. ते मला आता सापडलं पण नाही. मी हे व्हिडिओ करण्याच्या अगोदर मी माहिती बघायचा प्रयत्न केला तर असं कुठं मेन्शन नाही आहे. त्यामुळे तुम्ही प्रत्येक पार्टीचं सिग्नेचर तुमच्या रिसिप्ट पावतीवर घ्यायचा, कारण तुम्ही हे जे रिसिप्ट पावती तुम्ही जे मेंटेन करणार आहे हे नंतर रजिस्टर चेक होणार आहे. ते रजिस्टर चेक करताना रजिस्टर पण चेक करतात आणि पावती बुक पण चेक करतात, आणि ते बघतात की तुम्ही प्रत्येक पार्टीचं तुम्ही सिग्नेचर ह्याच्यावर घेतले का, हे व्यवस्थित पूर्ण तुम्ही भरलं आहे का, पार्टीचं नाव व्यवस्थित दिलं का, डेट, नंबर आणि अमाऊंट. आणि ॲडव्होकेटची सिग्नेचरचं एवढं नसतं, पण पार्टीची सिग्नेचर ते चेक करतात. त्यामुळे ते नक्की लक्षात घ्या की पावती बुक अशा पद्धतीने घ्यायचं असतं. आणि तुम्ही तुमचं जर वेगळं कोणतं पावती बुक असेल तर अशा पद्धतीने तुम्ही स्वतःच्या नावाचं पण तुम्ही छापून घेऊ शकता, म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. थँक्यू, बाय.